नमस्कार. बघा, तुमच्याकरता आज खूप महत्त्वाची बातमी आणि न्यूज आणलेली आहे मी, आणि ते पण खात्रीशीर 100%. बघा मित्रांनो, सर्वांना एक महत्त्वाची आणि कळकळीची विनंती आहे. व्हिडिओमधील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक गोष्ट लक्षानं आणि काळजीपूर्वक ऐका आणि आजपासून अंमलामध्ये आणा. आता महाराष्ट्र पोलीस 2025 मधील भरती प्रक्रिया याला लीगली आणि डिपार्टमेंटली सुरुवात झाली, तशी हालचाल चालू आहे. ज्यावेळेस ही हालचाली ह्या सुरुवाती झाल्याशिवाय मित्रांनो फायनली ॲड प्रेस होत नाही किंवा ॲडची नोटीस त्याशिवाय निघत नाही. त्यापूर्वी काही गोष्टी असतात, काही लिगल गोष्टी असतात, त्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात. त्यानंतर भरती प्रक्रिया होते. त्याचा पहिला टप्पा असतो तो म्हणजे रिक्त जागाचा अहवाल असतो. रिक्त जागाचा अहवाल हा फायनली डीजी ऑफिसनं मागवलाय आणि तो अहवाल मागवून टोटली पूर्ण जिल्ह्याचा अहवाल लक्षामध्ये घेऊन त्यानंतर जागाची भरती वॅकन्सी ही त्यावेळेस प्रेस आउट होते आणि शुद्धीपत्रक निघून त्यानंतर जर ह्या जागेला परवानगी भेटली अर्थ मंत्रालयाची, मग त्यावेळेस हे नोटीस प्रेस आउट होते, शुद्धीपत्रक निघतं आणि त्यानंतर भरती प्रक्रियेची ॲड ही पडते. हा सिंपल गोष्ट आहे. आणि त्यामधील महत्त्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे, ही पोलीस भरतीची जे माहिती मागवली होती रिक्त जागेची, रिक्त जागेची माहिती अद्याप पोहोचलेली आहे, माहिती मागवलेली सुद्धा आहे. हा झाला पहिला विषय तुमचा, ते म्हणजे पूर्ण जी माहिती आहे ही माहिती पूर्ण मागवली आहे. पुढला विषय बघा आता. पुढला विषय आहे मित्रांनो, ते म्हणजे ही भरती प्रक्रिया होईल तेवढं लवकर करायचे प्रयत्न आहे शासनाचे. कारण त्या गोष्टी समोर ठेवून त्यांनी मागच्या वर्गीय प्रशिक्षण वर्ग आहे जे आपले आहेत ट्रेनिंग सेंटर PTC, त्या प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षण वर्गाची आणि प्रशिक्षणार्थीची संख्या वाढवली आहे. म्हणजे रिक्रूट जे आहे तिथले त्या रिक्रूटची संख्या ही त्या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. म्हणजे जर भरती ही जास्त निघाली तर त्यावेळेस पोलीस ट्रेनिंग सेंटर कमी पडू नये, त्यामुळे याची संख्या सुद्धा वाढवली आहे. हा झाला मुद्दा दुसरा. आणि तिसरा मुद्दा, नवीन शासन निर्णय जे आहेत डिपार्टमेंट विषयी, त्या शासन निर्णयानुसार हे मनुष्यबळ तात्काळ पुरवणे आहे. पोलीस खात्यामध्ये गृह खात्यामधले जे हे काही पद आहेत हे पद जास्त काळ रिक्त ठेवू शकत नाहीत. हा एक मुद्दा आहे. आता लास्ट आणि शेवटचा महत्वाचा अतिशय मुद्दा आहे तो म्हणजे ही भरती प्रक्रिया आता ह्या उद्या म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये एप्रिल मार्च येथे होणार की नंतर दिवाळीनंतर सुरुवात होईल त्याची. म्हणजे आफ्टर दिवाळी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या 4 महिन्यामध्ये. हा एक पोरांचे प्रश्न होते. बघा, आता जी भरती प्रक्रिया पार पडली आहे, या ज्या पूर्वीची भरती प्रक्रिया होती यांची ट्रेनिंग चालू आहे आणि ते ट्रेनिंग संपल्यानंतर 6 महिने बेसिक ट्रेनिंग म्हणजे मूलभूत प्रशिक्षण. पहिलं 9 महिने होते, पण आता 6 महिने झालेलं आहे. 3 महिने हेडक्वार्टरला. ठीक आहे, टोटल 9 महिने. मग हे सगळं गणित लावून त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आता नाही घेतला. हा निर्णय ज्यावेळेस निवडणूक झाली विधानसभेची त्यावेळेस निर्णय हा घेतलेला आहे. पण तो कसं काय गोष्टी लिगली असतात, काय गोष्टी ह्या बाहेर पडत नाहीत, काय गोष्टी ह्या बाहेर सुद्धा दाखवता येत नाहीत. फक्त मला मी अंदाज म्हणून सांगतोय आणि आपला अंदाज हा पूर्णपणे आतापर्यंत खरा होतोय, कारण मी असे कुठले व्हिडिओ टाकत नाही. ठीक आहे. त्यामुळं भरती प्रक्रिया मार्च पर्यंत याला सुरुवात होईल, ते पण डॉक्युमेंटली आणि डायरेक्टली ग्राउंड लेवलला सुद्धा. भरती प्रक्रिया ही मोठी म्हणजे 12,000 प्लसच्या भरती असणार आहे. त्यामध्ये 4,800 काहीतरी जागा मुंबई शहरला आहेत. 4,842 पदे हे रिक्त आहेत. ठीक आहे, मुंबईला. आणि ड्रायव्हरचे रिक्त पद आहेत 787. म्हणजे यावेळेस पण सगळ्यात मोठी भरती प्रक्रिया ही मुंबई शहरामध्येच राबवली जाणार आहे. आता विषय आहे महत्वाचा, ते म्हणजे वयवाढीचा. पाठीमागे मी वयवाढीचा व्हिडिओ केला होता. पोरं म्हटले की सर 1947ची पोरं घ्या, 1972ची पण पोरं घ्या. अरे मजाकचा विषय नाही मित्रांनो. कारण हे बघा, सर्व हालाकीच्या ह्याच्यातून लोक भरती करतात, पोरं भरती करतात. सर्वांना वाटतं एक चान्स मिळावं, एक चान्स मिळावं. कोरोनामुळे चान्स नाही भेटला असं वाटतं. ठीक आहे, एक चान्स तुम्हाला यावेळेस ह्या भरतीमध्ये मिळणार आहे. कारण मागच्या भरतीत तो निर्णय आला होता, पण भरती प्रक्रियेचे फॉर्म भरून झाल्यामुळं
तो त्यावेळेस निर्णय लागू केला नाही, पण यावेळेस निर्णय लागू होणार आहे अशी आतली बातमी. ठीक आहे. त्यामुळं त्या मुलाचा पण यामध्ये फायदा हा 100% होणार आहे. त्यामुळं मित्रांनो अभ्यासाला लागा, वेळ द्या, टाइम टेबल बनवा. पोलीस भरतीचा अभ्यास, टाइम टेबल सगळ्या गोष्टीविषयी आपण मागच्या वर्षी पाठीमागे व्हिडिओ केलेत. जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. RJ मोटिवेशनला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. तुमची इच्छा असेल तर आपण परत एक वेळेस सिलेबस ॲनालिसिस, त्यानंतर ग्राउंड ॲनालिसिस या गोष्टी असतात आवश्यक, त्यावर आपण नक्कीच एपिसोड घेऊन येऊ. ठीक आहे. वंदे मातरम. जय हिंद.